नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर निफ्टीने आज 20,935 वरती क्लोजिंग दिली आहे. 20,961चा निफ्टीने आज एक नवीन हाय लावला. तर आज निफ्टीमध्ये आज कम्प्लिटली आपण एक साइडवेज मुवमेंट बघितली. मॉर्निंगमध्ये निफ्टी गॅपअप ओपन झाली. गॅपअप ओपन होऊन निफ्टीने एक रेंज बनवली 20,900 आणि 20,960 या रेंजमध्ये निफ्टीने कम्प्लिटली पूर्ण फर्स्ट हाफ घालवला. त्याच्यानंतर निफ्टीने एक छोटीशी डाऊनसाईडची मुवमेंट केली. डाऊनसाईडची मुवमेंट करून जो कालचा क्लोजिंग पॉईंट होता त्या क्लोजिंग पॉईंटवरून निफ्टीने सपोर्ट घेतला आणि सपोर्ट घेऊन इथून आपल्याला ऑलमोस्ट 100 पॉईंटची मुवमेंट निफ्टीने दाखवली. तर मॉर्निंगमध्ये डेफिनेटली आपण 2 ट्रेड ट्राय केले होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस निफ्टीने कालचा जो क्लोजिंग पॉईंट आहे 20,850 या क्लोजिंग पॉईंटवरती निफ्टीने सपोर्ट घेतला. त्यावेळेस आपण काय केलं, बँक निफ्टीची एक्सपायरी होती, त्याच्यामुळे बँक निफ्टीच्या एक्सपायरीमध्ये आपण या लेवलवरती आपण एक्झॅक्टली 1:30 वाजता आपण कॉलचा ट्रेड दिला होता. तो त्या कॉलच्या ट्रेडमध्ये आपल्याला डेफिनेटली जे आपण टार्गेट्स दिले होते ते टार्गेट्स तिकडे अचीव्ह झाले. तर बँक निफ्टीची क्लोजिंग डाऊन साईडला आले आणि निफ्टीची क्लोजिंग जर तुम्ही बघितली तर निफ्टीची क्लोजिंग ऑलमोस्ट जिकडे ओपन झाली होती त्याच लेवलवरती निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे. तर निफ्टी अपसाईड आणि बँक निफ्टी डाऊन साईडला क्लोज झालेली आहे. म्हणजे कम्प्लिटली ऑपोजिट मुवमेंट आपण मार्केटमध्ये बघितली. तर उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे. तर उद्या निफ्टीच्या विकली एक्सपायरीमध्ये आपल्याला कशा प्रकारे ट्रेड प्लॅन करायचे आहेत हे आपण थोडक्यात बघूया. आज जो हाय लागलाय 20,960 तो खूप महत्त्वाचा असणार आहे. या लेवलच्या वरती जर निफ्टी ट्रेड करताना दिसेल तर आपल्याला काय करायचं आहे, कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. म्हणजे जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली, जिकडे क्लोज झाले त्या क्लोजिंग पॉईंटवरती जर ओपन झाली आणि इथून जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर आपल्याला इथे लगेच पुटचा ट्रेड घ्यायचा नाहीये. आपण पुटचा जो ट्रेड घेऊ तो क्लोजिंग पॉईंट ज्यावेळेस क्रॉस करून मार्केट डाऊन साईडला जाईल. म्हणजे जर ओपनिंग इकडे झाली आणि जर निफ्टी परत या लेवलवरती आली 20,960 वरती आली आणि तिथून परत एकदा जर निफ्टीने रेजिस्टन्स खाला आणि डाऊन साईडला जो क्लोजिंग पॉईंट आहे 20,935चा तो जर ब्रेक केला तर आपल्याला इकडे पुटचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. टार्गेट्स आपले असतील 20,850 आपलं फर्स्ट टार्गेट असेल, जो की आजचा लो 20,850 नंतर आपल्याला एक डाऊन साईडला गॅप बघायला मिळतोय. हा एक आपल्याला गॅप बघायला मिळतोय. तर सरळ आपल्याला 20,790 पर्यंतचे पण टार्गेट्स डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. तर उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे उद्या आपण ॲट द मनी आणि इन द मनीनच ट्रेडिंग करणार आहोत. फ्लॅट ओपनिंग नंतर निफ्टी जर 20,960च्या वरती ट्रेड करताना दिसेल तर आपल्याला या लेवलच्या वरती एक क्लोजिंग कॅन्डल गरजेचे आहे. जर एक ग्रीन कॅन्डलनं क्लोजिंग या लेवलच्या वरती दिली त्याच्यानंतर जर मार्केट वरती जाताना दिसेल तर 20,960च्या वरती आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 21,050 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर हा आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर फ्लॅट ओपनिंगमध्ये 20,960 या लेवलवरती आपल्याला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. 20,960च्या वरती जर निफ्टी सस्टेन झाली, सस्टेन म्हणजे काय, क्लोजिंग दिली, एक तर क्लोजिंग होणं गरजेचं आहे, एक ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरची नेक्स्ट जी कॅन्डल आहे त्या लेवलच्या वरती म्हणजे या लेवलच्या वरतीच थांबणं गरजेचं आहे. जर मार्केट परत या रेंजच्या आतमध्ये येत असेल तर आपल्याला वेट करायचं आहे. जी क्लोजिंग कॅन्डल असेल त्या कॅन्डलचा हाय ब्रेक करून जर निफ्टी वरती गेले तर आपण नक्कीच तिकडे कॉलसाठी जाऊ. तर हा आपला 20,960 वरचा सेटअप आपण इकडे डिस्कस केला. सोबतच फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी या लेवलवरती आली म्हणजेच 20,960 वरती येऊन परत एकदा जर इथून आपल्याला बेरिश कॅन्डल दाखवली आणि डाऊन साईडला आली तर आपल्याला लगेच इकडे पुट ट्रेड घ्यायचं नाही. कारण काय होऊ शकतं, निफ्टी अशा प्रकारे आपलं एक प्रायरेक्शन दाखवू शकतं. त्याच्यामुळे सेफर साईड निफ्टी ज्यावेळेस जो क्लोजिंग पॉईंट आहे, आजचा क्लोजिंग पॉईंट क्रॉस करून डाऊन साईडला येईल तर आपण तिकडे पुटचा ट्रेड प्लॅन करू. तर दोन्ही पण लॉजिक तुम्हाला मी समजून सांगितलेले आहेत. तर कधी कधी मित्रांनो आपले सेटअप पण चुकणार. म्हणजे काय होईल, आपण कॅन्डल क्लोजिंग नंतर जर कॉलचा ट्रेड घेतला तर मार्केट मे बी आपला ट्रॅप करून डाऊन साईडला येईल. ज्यावेळेस मार्केट ट्रॅप करून डाऊन साईडला येईल नक्कीच आपल्याला तिकडे स्टॉप लॉस घेऊन मार्केटला क्लोज करायचा आहे किंवा आपला स्टॉप लॉस मार्केटमध्ये हिट होणार, तो आपल्याला एक्सेप्ट करणं गरजेचं असेल. कारण 100% आपण प्रॉफिटमध्ये येणार नाहीये, त्याच्यामधले 70% आपण प्रॉफिटमध्ये येऊ, 30% डेफिनेटली मार्केट आपल्याला ट्रॅप करणार. तर 30% ज्यावेळेस मार्केट आपल्याला ट्रॅप करेल त्यावेळेस आपल्याला 10-15 पॉईंट मार्केटला देणं पण गरजेचं असतं. यामुळे तुमची लॉट साईज थोडीशी कॉन्स्टंट असणं गरजेचं आहे. कारण खूप सारे नवीन लोक आहेत, ते काय करतायत, मार्केट त्यांना माहिती नसतं किंवा ऑप्शन ट्रेडिंग माहिती नसतं, ते सरळ येतात आणि लॉटमध्ये ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे 10 लॉट, 15 लॉट, 20 लॉटवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेस एखाद्या लेवलवरती तुम्ही ट्रेड करता आणि त्या लेवलपासून जर मार्केट थोडं डाऊन साईडला आलं तर तुम्हाला लॉस दिसतो. तुमच्या पोर्टलवरती काय होतं, तुम्हाला लॉस दिसतो. एकदा का तुम्ही लॉस बघितला तर त्या ट्रेडमधनं एक्झिट व्हावं की होल्ड करावं हेच तुम्हाला सुचत नाही.
त्याच्यानंतर तुम्ही काय करता, लॉसमध्ये तो ट्रेड एक्झिट करता आणि तोच ट्रेड तुम्हाला प्रॉफिट देऊन जातो, म्हणजे तोच ट्रेड नंतर तिकडे बूम करतो. तर ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला कंट्रोलमध्ये तेव्हाच येतील ज्यावेळेस तुम्ही कमी लॉटवरती ट्रेडिंग कराल. तुम्ही 1-2 लॉटवरती जर ट्रेडिंग कराल तर तुम्हाला लॉस पण छोटासा दिसेल. तुम्हाला छोटा लॉस दिसला तर तुमची सायकॉलॉजी टिकून राहील. तुम्ही थोडंसं पेशन्सली होल्ड करू शकता. पण लॉट जर तुम्ही जास्त वाढवली तर तुम्हाला लॉस पण तेवढा दिसणार. एकदा का तुम्ही जास्त लॉस बघितला की नक्कीच तुमची सायकॉलॉजी खराब तिकडे होणार. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर सुधारल्या तर नक्कीच तुम्ही हळूहळू मार्केट शिकू शकता आणि नेहमीच तुम्ही 10-15 पॉईंट टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण मार्केट काल ट्रेंडिंग होतं तर आपल्याला नक्कीच 20-25 पॉईंट, 30 पॉईंट, 40 पॉईंट, 50 पॉईंट भेटले. पण अशा मार्केटमध्ये ज्यावेळेस मार्केट साईडवेज असतं त्यावेळेस आपल्याला हे 10 पॉईंट पण खूप महत्त्वाचे असतात. कारण 10 पॉईंट जर साईडवेज मार्केटमध्ये आपल्याला जर मिळाले तर आपण डेली प्रॉफिटमध्ये राहू शकतो. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की 10 आणि 15 पॉईंट तुम्ही जर डेली कॉन्स्टंट प्रॉफिट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही साईडवेज मार्केटमध्ये पण थोडं का होईना प्रॉफिट करून जाल. ओके. तर फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग मी तुम्हाला इकडे सांगितला. उद्या निफ्टीने जर परत एकदा गॅप अप ओपनिंग दिली तर गॅप अप ओपनिंग कुठे होतं हे बघणं गरजेचं असेल. गॅप अप ओपनिंग छोटीशी दिली म्हणजेच 20,980, 20,990 किंवा 21,000च्या आसपासची जर ओपनिंग दिली आणि सरळ जर निफ्टी डाऊन साईडला येईल तर डाऊन साईडला आज जो हाय लागलाय ते आजच्या हायच्या वरती जर निफ्टी सस्टेन झाली, सस्टेन म्हणजे काय, या लेवलच्या वरती जर निफ्टी ट्रेड करताना दिसेल तर आपल्या इकडे काय करायचं आहे, एखादा बुलिश कॅन्डलस्टिक बघायचं आहे आणि बुलिश कॅन्डलस्टिक वरती आपल्याला काय करायचं आहे, कॉलचा ट्रेड परत एकदा घ्यायचा आहे. टार्गेट्स आपले असतील 21,050 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर पुटचा ट्रेड आपण कधी घेऊ, पुटचा ट्रेड आपण तेव्हाच घेऊ ज्यावेळेस निफ्टी क्लोजिंग पॉईंटच्या खाली म्हणजेच 20,935च्या खाली जर रेड कॅन्डल क्लोज करेल तर आपण तिकडे पुटचा विचार करू. पुटमध्ये टार्गेट्स आपले डाऊन साईडला असतील 20,850 आपलं फर्स्ट टार्गेट असेल. 20,850 नंतर 20,800 ते 20,750 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळू शकतात. तर हा आपला गॅप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये परत एकदा 100 पॉईंटच्या वरची जर गॅप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं वेट करणं गरजेचं राहील किंवा तुम्ही पहिल्या कॅनलचा हाय लो मार्क करू शकता आणि पहिल्या कॅनलचा जर लो ब्रेक केला तर तुम्ही तिकडे पुटमध्ये जाऊ शकता. पण शक्यतो मार्केट बुलिश आहे, मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो कम्प्लिटली बुलिश आहे. पण उद्या आपल्याला फॉल पण मिळू शकतो. त्याच्यामुळे दोन्ही साईडमध्ये आपल्याला दोन्ही साईडला रेडी राहणं गरजेचं आहे. कारण मार्केट स्ट्रॉंग मार्केटमध्ये पण एक दिवस आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळणार. एक दिवस नक्कीच आपल्याला अशा मोठमोठ्या रेड कॅनल्स मार्केट करत डाऊन साईडला नक्कीच येताना दिसणार आहे. त्याच्यामुळं ज्या दिवशी मार्केट अशा प्रकारचे मुवमेंट करेल त्या दिवशी नक्कीच आपला तिकडे स्टॉप लॉस हिट होणार आहे. तर मोठी गॅप ओपनिंग झाली तर तुम्ही पहिल्या कॅनलचा लो ब्रेक झाल्यावर तुम्ही पुटचा ट्रेड घेऊ शकता किंवा तुम्ही प्राइस ॲक्शन बघू शकता. पहिला 1-1.5 तास मार्केटला वॉच करू शकता. पहिल्या 1-1.5 तासामध्ये जे प्राइस ॲक्शन म्हणेल म्हणजे जर मार्केट इथे ओपन झालं, स्लो अँड स्टडी जर डाऊन साईडची स्लो अँड स्टडी डाऊन साईडची जर मुवमेंट बनवत असेल किंवा डाऊन साईडचं प्राइस ॲक्शन जे हायस आहेत, हाय जे ज्यांचे असतील मार्केटचे जे हाय असतील ते जर डाऊन साईडला बनत असतील म्हणजे जर मार्केट वरती जात असेल तर लोअर लोज वरती बनतात. तसेच हायर लोज जर बनत मार्केट डाऊन साईडला येत असेल पहिल्या 1-1.5 तासामध्ये तर आपण तिकडे त्या प्रदेशांचा यूज करून काय करू शकतो, पुट ट्रेड तिकडे आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे मोठ्या गॅप ओपनिंगमध्ये शक्यतो वेट करून ट्रेड करणं गरजेचं असेल. इन केस तुम्ही जर ट्रेड घेतला तो इमोशनल होऊन तो ट्रेड होल्ड करू नका. स्टॉप लॉस किंवा लॉस जरी झाला तर तुम्ही तुमचं जे लॉसचं लिमिट आहे त्या लॉसच्या लिमिटवरती आल्यावरती तुम्ही तो ट्रेड नक्कीच क्लोज करणं गरजेचं आहे. कारण एक्सपायरी दिवशी इमोशनल ट्रेडिंगचा काहीच फायदा होत नाही. इमोशनल ट्रेडिंग तुम्ही जर एक्सपायरी दिवशी कराल तर नक्कीच तुम्हाला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे तुमचं जे लॉसचं पण लिमिट आहे ते तुम्ही लिमिट सेट ठेवा. लॉसचं लिमिट जर तुमचं हिट होत असेल तर नक्कीच तुम्हाला जो पण तुमचा ट्रेड तुम्ही घेतला असेल तर तुम्हाला क्लोज करणं गरजेचं राहील. अदरवाईज तुम्ही जे पण कॅपिटल त्या ट्रेडमध्ये लावलंय ते पूर्ण कॅपिटल तुमचं लॉस होऊ शकतं. तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल. 20,850च्या आसपास इकडे कुठे जर ओपनिंग झाली 20,880, 20,900च्या आसपास जर ओपनिंग झाली तर डाऊन साईडला आज जो जिथून निफ्टीने सपोर्ट घेतलाय 20,850 इथून जर निफ्टी आपल्याला परत एकदा सपोर्ट घेऊन अपसाईडला जाताना दिसेल तर आपण 20,850 वरती काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड परत एकदा घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 20,950 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. गॅपडाऊन ओपन होऊन जर निफ्टीने 20,850 ची लेवल ब्रेक केली, ब्रेक म्हणजे काय, या लेवलच्या खाली जर कॅन्डल क्लोजिंग केली तर आपण नक्कीच काय करू शकतो, पुटचा ट्रेड घेऊ शकतो. टार्गेट्स आपले असतील 20,775चं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 20,750, 20,700 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळू शकतात.
तर आपला गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. तर लेवलवरती आल्यावरती खूप लोकांचं कन्फ्युजन होतं. तर लेवलवरती आल्यावरती आपल्याला घाई करायची नाही, कारण डेलीच मार्केटमध्ये आपण प्रॉफिट करू किंवा डेलीच आपल्याला परफेक्ट एंट्री होईल असं नाही. कारण खूप साऱ्या लोकांना वाटतं की परफेक्ट एंट्री झाली पाहिजे, पण परफेक्ट एंट्री मित्रांनो थोडंफार आपलं उपर नीचे होणार, म्हणजे वरती खालती होणार. त्याच्यामुळं जर मार्केट आपल्या लेवलवरती आलं तर थोडंसं वेट करा, कारण मार्केट आपला ब्रेकडाऊन पण दाखवू शकतं. ब्रेकडाऊन दाखवून परत मार्केट अपसाईडला येऊ शकतं. त्याच्यामुळं तुम्ही जर ब्रेकआउटवरती जर तुम्ही पुटचा ट्रेड घेतला आणि मार्केट जर रिव्हर्स झालं, इथून जर मार्केट रिव्हर्स झालं स्पेशली एक्सपायर दिवशी, तर तुमचा ₹50 तुम्ही जो बाय केलेला प्रीमियम असतो त्याची व्हॅल्यू डायरेक्ट ₹35 ₹30 या घरात आपल्याला बघायला मिळते. ऑलमोस्ट तुम्हाला एका मिनिटामध्ये तुम्हाला ₹15 लॉस किंवा 15 पॉईंटचा लॉस तुम्हाला तिकडे बघायला मिळत असतो. त्याच्यानंतर तुम्हाला वाटतं की आपण जर वेट केला असता तर नक्कीच आपल्याला एक चांगला ट्रेड मिळाला असता. त्याच्यामुळे तुम्ही जेवढं वेट करायला शिकाल तेवढा तुमचा फायदा होऊ शकतो. तर लेवलवरती आल्यावरती मार्केटमध्ये बघा की इकडे कॅन्डलस्टिक कोणती बनते. जर प्रॉपरली जर रेड कॅन्डलला क्लोजिंग दिली तर त्याच्यानंतर नंतरची जी कॅन्डल असेल ती कॅन्डल कशी बिहेव करते किंवा डोजी कॅन्डल बनते की काय बनते हे बघणं गरजेचं असतं. कारण अशा लेवलवरती मार्केट ट्रॅप करण्याचा कम्प्लीट प्रयत्न करत असतं. जे नवीन लोक असतात ते नवीन लोक काय करतात, घाई गडबडीमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात आणि तिकडेच लॉस करतात. तर नेहमी आपल्याकडून पण चूक होते, पण ज्यावेळेस पण आपली चूक होईल, आपण जर चुकलो तर आणि मार्केट जर आपल्या अगेन्स्ट जात असेल तर तो लॉसवाला ट्रेड आहे, तो लॉसवाला ट्रेड पण आपल्याला कट करता येणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला मार्केट समजेल. तर गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. निफ्टी गॅप डाऊन ओपन किंवा गॅप डाऊन ओपन होऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन जर याच रेंजमध्ये 20,960 आणि डाऊन साईडला 20,850 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये जर निफ्टी 1 पर्यंत किंवा 1.5 पर्यंत ट्रॅव्हल करताना दिसेल आणि 1.5 नंतर जर निफ्टीने आजचा हाय ब्रेक केला, ओके, 1.5 नंतर किंवा 1:30 नंतर निफ्टीने आजचा हायचा ब्रेक केला, तर आपल्याला काय करायचं, 20,950चा जो कॉल ऑप्शन असेल तो आपण इकडे काय करू शकतो, हिरो जिरोसाठी आपण इकडे बाय करू शकतो. पण या रेंजमध्ये मार्केटनं पहिला फर्स्ट हाफ आहे तो घालवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला हिरो जिरोचा सेटअप इकडे बघायला मिळू शकतो. ज्या लोकांना रिस्क घ्यायचे ती लोक तिकडे रिस्क घेतील. त्यांना टार्गेट्स अपेक्षित असेल की 21,050 पर्यंतची टार्गेट्स इकडे अपेक्षित असेल जर निफ्टी सेकंड हाफमध्ये या रेंजचा ब्रेकआउट करेल तर. त्याचबरोबर जर या रेंजचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला केला, म्हणजेच 20,850ची लेवल जर सेकंड हाफमध्ये ब्रेक केली तर आपल्याला इकडे 20,850 आपण जो पुट ऑप्शन आहे तो आपण इकडे हिरो जिरोसाठी बाय करू शकतो. त्या कंडिशनमध्ये 20,780 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. पण ही कंडिशन आपले 1-1.5 नंतर फॉलो होणार आहे. म्हणजे जर मार्केट या रेंजमध्ये ओपन झालं आणि इथे जर साईडवर जर राहिलं तर आपल्याला 1-1.5 नंतर या लेवलचा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होण्याचा वेट करायचा आहे. तर घाई गडबड करू नका. तर निफ्टीचा आपण हा इकडे प्लॅनिंग डिस्कस केला. तर आता आपण बघू बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये डेफिनेटली मॉर्निंगमध्ये आपल्याला एक फॉल बघायला मिळाला आहे. त्याच्यानंतर काल जिथून बँक निफ्टीने सपोर्ट घेतला एक्झॅक्टली त्याच पॉईंटवरून बँक निफ्टीने आज 2 वेळा सपोर्ट घेतला आणि त्या सपोर्टच्या आसपास बँक निफ्टी येऊन क्लोज झालेली आहे. उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाली, फ्लॅट म्हणजे काय, 46,950 आणि डाऊन साईडला 46,750 हा जो काही 200 पॉईंटचा जो रेंज आहे, या रेंजमध्ये जर बँक निफ्टी ओपन झाली तर या रेंजच्या बाहेरच आपल्याला ट्रेड करायचा आहे. म्हणजेच 46,950च्या वरती बँक निफ्टीने प्रॉपरली कॅन्डल क्लोजिंग दिली तर आपण इकडे कॉलसाठी जाणार आहोत. 47,250 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर उद्या बँक निफ्टीची नवीन एक्सपायरी स्टार्ट होईल, त्याच्यामुळे ऑप्शनची प्राइस थोडेसे महाग असतील. तुमच्याकडे जर कॅपिटल कमी असेल तर तुम्ही काय करू शकता, 200 पॉईंट जो ओटीएमचा ऑप्शन आहे, म्हणजेच बँक निफ्टी कुठे चालली आहे 46,950 वरती चालले, तर तुम्ही मॅक्झिमम काय करू शकता, 47,100चा जो कॉल ऑप्शन आहे तो तुम्ही तिकडे बाय करू शकता. तर आपला कॉलचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. फ्लॅट ओपनिंग नंतर जर आजचा लो ब्रेक केला, जिथून बँक निफ्टीने सपोर्ट घेतला होता 46,750, हा सपोर्ट बँक निफ्टीने ब्रेक केला तर 46,750च्या खाली आपण पुटचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले डाऊन साईडला असतील 46,500 ते 46,350 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. उद्या जर बँक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग कुठे होते बघणं गरजेचं असेल. गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली हा जो लास्ट स्विंग आहे या स्विंगच्या वरती जर बँक निफ्टी ओपन झाली आणि या स्विंग पासून जर बँक निफ्टी सपोर्ट क्रिएट करून जर अपसाईडला ट्रेड करताना दिसेल तर 46,950च्या वरती आपण काय करणार आहोत, परत एकदा कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. टार्गेट्स आपली परत एकदा 47,250 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील. गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी या रेंजच्या आतमध्ये येईल तर आपण इकडे पुटचा ट्रेड घेऊ शकतो. पण या 200 पॉईंटच्या झोनमध्ये
थोडंसं ट्रेडिंग करणं क्रिटिकल असेल, कारण या झोनमध्ये बँक निफ्टीने आज कम्प्लिटली सेकंड हाफ घालवला आहे. त्याच्यामुळे हा एक थोडासा साइडवेज झोन आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामुळं 46,950च्या वरती तुम्ही कॉलसाठी जाऊ शकता. 46,950च्या आतमध्ये बँक निफ्टी जर आली तर तुम्ही एक रिस्की ट्रेड करू शकता. ज्या लोकांना रिस्की ट्रेड करायचा आहे तीच लोक फक्त इकडे पुढचा ट्रेड घेतील. अदरवाईज ज्या लोकांना सेफ ट्रेडिंग करायचं आहे ती लोक 250च्या झोनमध्ये कोणताही ट्रेड करणार नाहीत. तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये उद्या जर गॅपडाऊन ओपनिंग झाले तर डेफिनेटली गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपण काय करणार आहोत, पुढचा स्टेट प्लॅन करणार आहोत. गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका अपचा वेट करायचा आहे. हा जो सपोर्ट आहे या सपोर्टच्या आसपास आला तर हा सपोर्ट उद्या बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळं 4750च्या आसपास किंवा 46,800 हा जो क्लोजिंग पॉईंट आहे या लेवलपासून बँक निफ्टी डाऊन साईडला जाताना दिसेल तर आपण इकडे बेरिश पॅटर्नवरती किंवा बेरिश कॅन्डलस्टिकवरती काय करणार आहोत, पुढचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले परत एकदा 46,500 ते 46,350 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल गॅपडाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ मला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.